नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एक अतिशय पौष्टिक आणि तितकीच चविष्ट अशी मोड आलेली मूग आणि बटाट्याची भाजी. तीही कुकरमध्ये कशी बनवायची ते बघणार आहोत. ही भाजी बनवायला खूपच सोपी आहे आणि झटपटही तयार होते. कुकरच्या एका शिट्टीमध्ये ही भाजी पूर्णपणे तयार होते. शिवाय बनवायला खूपच सोपी आहे आणि चविष्टही लागते. सकाळच्या घाईगडबडीत टिफिनसाठी कोणती भाजी बनवायची हा प्रश्न सर्वांनाच पडतो. तेव्हा जर मोड आलेले मूग घरात असतील तर अशा प्रकारे अगदी चविष्ट भाजी तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. ही भाजी तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, पुरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. इतकी चविष्ट ही भाजी तयार होते. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग झटपट अशी भाजी बनवायला सुरुवात करूया. मूग बटाटा भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कुकर गरम करत ठेवला आहे. आता कुकर गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. इथे मी 2 चमचे तेलाचा वापर करत आहे. तुम्ही त्यापेक्षा जास्त किंवा कमी तेलाचाही इथे वापर करू शकता. आता तेल थोडेसे गरम झाल्यावर त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा आणि 2 तमालपत्र घालूया आणि त्याबरोबरच 1 चमचा जिरे आणि चिमूटभर हिंगही घालूया आणि फोडणी व्यवस्थित तडतडू देऊया. जिरे फक्त 1 मिनिटभर व्यवस्थित तडतडून घ्यायचे आहे. सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर आणि व्यवस्थित त्यांचा सुगंध आल्यावर लगेचच त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा आपल्याला मीडियम फ्लेम करून अगदी ट्रान्सपरंट होईस्तोवर व्यवस्थित इथे परतून घ्यायचा आहे. कांदा साधारणतः 1 ते 2 मिनटे व्यवस्थित परतून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटोही घालूया आणि तोही अगदी व्यवस्थित त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर तेलात परतून घेऊया. कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यामध्ये 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा धणेपूड आणि पाव चमचा हळद घालूया आणि मसाले अगदी फोडणीमध्ये त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर व्यवस्थित परतून घेऊया. त्याबरोबरच चवीनुसार मीठही घालूया आणि मसाले करपू नये म्हणून त्यामध्ये चमचाभर पाणीही घालूया आणि मसाले अगदी व्यवस्थित परतून घेऊया. मसाले व्यवस्थित परतून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये मोड आलेले मूग आणि बटाटे घालूया. इथे मी 1 वाटी मोड आलेले मूग घेतले आहेत आणि 2 छोटे बटाटे घेतले आहेत. आता मसाले मूग आणि बटाट्याला व्यवस्थित कोट होईस्तोवर अशा प्रकारे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून परतून घेऊया. मसाल्यांची पुरेपूर चव भाजीमध्ये उतरली पाहिजे इतपत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. पाहू शकता मिश्रण व्यवस्थित एकजीव झाले आहे. आता लगेचच त्यामध्ये आपण 1 वाटी ओल्या खोबऱ्याची पेस्ट घालूया. जर ओल्या खोबऱ्याची पेस्ट घालायची नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल. इथे मी ओल्या खोबऱ्याची पेस्ट तयार करून घेतली आहे. आता तीही आपण भाजीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया. इथे मी भाजीमध्ये खोबऱ्याची पेस्ट वापरत आहे. तुम्ही दही फेटूनही इथे या भाजीमध्ये घालू शकता. आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर आवश्यकतेनुसार गरम पाणी त्यामध्ये घालूया आणि पुन्हा भाजी एकजीव करून घेऊया. गरम पाण्यामुळे भाजी चविष्ट होते. आता सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर लगेचच कुकरचे झाकण लावून घेऊया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कुकरची 1 शिटी करून घेऊया म्हणजे भाजी पूर्णपणे खाण्यासाठी तयार होईल. आता कुकरची 1 शिटी झाल्यानंतर आणि कुकरची वाफ गेल्यानंतर अशा प्रकारे कुकरचे झाकण उघडून पाहूया. पाहू शकता की ती परफेक्ट भाजी तयार झाली आहे आणि पाण्याचेही प्रमाण अगदी योग्य असल्यामुळे ही भाजी परफेक्ट अशी तयार झाली आहे. इथे पाणी जास्त मी वापरले नाही त्यामुळे भाजी व्यवस्थित झाली आहे. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी भाजीला आली पाहिजे. आता लगेचच गरमागरम भाजी सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली झटपट आणि चविष्ट अशी मोड आलेले मूग आणि बटाटा भाजी. ही भाजी फक्त 5 मिनिटात तयार होते आणि खायला तर अप्रतिम अशी लागते. ही भाजी तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, पुरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. इतकी चविष्ट ही भाजी तयार होते. सकाळच्या टिफिनसाठी ही भाजी
उत्तम पर्याय आहे. तुम्ही अशाच प्रकारे ही मूग बटाटा भाजी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच झटपट चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.